शिशुपालाला सहन झालं नाही आणि त्याचे काही सहकारी होते त्यांना सुद्धा ते सहन झालं नाही. म्हणून शिशुपाल बोलायला लागला, भगवान श्रीकृष्ण बसलेल्या तरुणावर त्यांचं स्नान होऊन राहिलेलं आहे, पूजा होऊन राहिलेली आहे, बरं का अंगाला सुवासिक पदार्थ लावण्यात येतात. हा शिशुपाल म्हणाला, मूर्ख आहे कोण आहे, पूज्य कोण आहे, अपूज्य कोण आहे, त्या घोड्याला कशाला बसवलं इथे, हा या अधिकाराचा नाही. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे शिशुपाल, ध्यानात ठेव, तुला 100 शिव्या माफ आहे, एक जास्ती झाली तर मी ते सोडणार नाही. तो म्हणे, जाय ना कृष्णा, किती हे बोलतो, आता खूप बोलला. इथे पुन्हा श्री महाराज सांगतात, परीक्षित राजाने प्रश्न केला होता, म्हणजे या अपराधाचं काय काम आहे, कृष्णानं का म्हटलं की मी 100 शिव्या माफ करतो. तर ते सांगायला लागले की असं आहे म्हणे, हा शिशुपालाचा जन्म झाला होता तर याचा जन्म होतावर 3 डोळे, आपल्या 2 असतात, एक मस्तकावर डोळे आणि 2 हात, असं जन्माला आलं. म्हणून त्या डोळ्यात सुई बाकीच्यानं पाहिलं, असं लेकरू जन्माला आलं. याला कुचिन म्हणतात, कुचिन. ते कुचिन ठेवत नसतात, ते फेकून द्यावं लागतं. ते फेकायला चालले, आकाशवाणी झाले, फेकू नका याला. ज्याच्या पाहिल्याच्या नंतर याचा 3रा डोळा 2 हात गळून पडतील, त्याच्या हातून याचं मरण येईल. मग तो प्रदर्शनाकरता ठेवला. खूप लोक आले इकडले तिकडले पाहायला, सगळे जात मुद्दा म्हणून पाहायला, प्रदर्शन. बलराम कृष्ण सुद्धा गेले. बलराम दादानं घेतलं तेव्हा तर नाही, पण कृष्ण भगवंतांना घेतल्याबरोबर त्याचे 2 हात गळाले, 3रा डोळा. त्यावेळेस त्याची आई म्हणजे मावशीच होती, आत्याच होती, आत्या. म्हणजे शिशुपाल आणि पांडव मावस भाऊ. कृष्ण भगवान आणि पांडव आते भाऊ मामू. शिशुपाल हा सुद्धा आत्याचाच मुलगा होता. तर त्याची आत्या म्हणाली, कृष्णा, माझ्या बाळाचा मृत्यू तुझ्या हातून आहे, मला माफ करतो रे बाळा. त्याला भगवान श्रीकृष्णानं वचन दिलं, आई आत्या, मी एक नाही 101 अपराध याला माफ, एक जास्ती झालं तुम्ही याला सोडणार नाही. काय अर्थ नाही. भरसभेत हा बोलत राहिला शिशुपाल, जायला गवड्या नसतं. मग भगवंताने शेवटून सांगलं, शिशुपाल, तुझे अपराध 100 पूर्ण झालेले आहे. अधिक बोलला आणि आता तर पूर्ण भरले. हो, आणि काय होते तर पाय बोलला अधिक. भगवंताचं सुदर्शन चक्र गेलं आणि त्याचं शिर उडून टाकलं. त्याचं शिर उडवल्याच्या नंतर त्याची मान खाली पडली, पण शरीरातून दिव्य ज्योत निघाली आणि ते सर्वांना दिसली. वास्तविक जीवात्मा जातो तो कोणाला दिसत नाही. पण आता हा जो जे विजय होते, तर 3 जन्मपर्यंत हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल, वक्रदंत, तर हा आत्मज्योत निघाली की जो सर्वांनी पाहिली भगवान कृष्णाच्या अंदर विलीन झाली. तर आपलं तेच आहे, आपल्याला सर्वांना मोक्षाच्या गावाला जायचं. ते आपण भटकून राहिलो. आपण येलेच गाव म्हणतो, आपण कोणत्या गाव म्हणतो, ज्या शरीराने आपला जन्म झाला तेच आपलं गाव म्हणतो. आपल्या हा जीवात्मा वेगळ्या वेगळ्या शरीरानं वेगळ्या वेगळ्या गावाला जन्माला आला. असं किती गाव झाले आपले, मोडल्या जातात काय नाही. आणि मायबाप किती झाले, कोणाचं ध्यान आहे. कारण या अविद्यानं, अज्ञानानं, मायेच्या शक्तीनं आपल्याला कळत नाही मागच्या जन्मी कोण होतो. आणि आपण जन्म परिवर्तन झाल्याच्या नंतर मागचा जन्म आठवत नाही, या जन्मात आल्याच्या नंतर मागचा जन्म आठवत नाही, मागचे जन्मोचे आठवत नाही. हे मायेचा प्रकार आहे, हे अज्ञानाची शक्ती आहे, हे अविद्येची स्फूर्ती आहे. जीवाला काही समजत नाही, जीव भ्रमिष्ठ आहे. कुठे असतो तो झोपील, कोण श्वास घ्यायला लावतो. अशा करणं हे जे ज्ञान आहे, सर्व ज्ञानेश्वरी संपादन करायचं. 1 महिना एकनाथी भागवत सांगतो, अध्यात्मशास्त्र म्हणतात, तर समजून घ्यायचं. सोप्या भाषेत सांगत असतो. असा अपमान केला, त्याचं शिर उडवलं. त्याचं शिर उडवल्याच्या नंतर यज्ञाची पूर्ती झाली. खूप दान धर्म पांडवांनी. आता याला असह्य झालं दुर्योधन. घरी गेल्यावर हा द्वेष भावना करायला
पित्याला म्हणायला लागलो, मी त्यांचे दूध खेळतो. बाप नाही म्हणे, पण बापाचं चालेल ना. त्यांना दूध खेळण्याकरता बोलावलं. बोलावल्याच्या नंतर दूध सभेत ते गेलेले आहे. तिथे गेल्यावर त्यावेळेस द्रौपदी एक वस्त्रावती. सांगण्याचा अर्थ असा की शास्त्रा नियम सांगितलेला एक वस्त्र, याचा अर्थ असा की त्यावेळेस द्रौपदी कोणताच व्यवहार चालत नव्हता आणि द्रौपदी एकटी अंदर होती. आता ते दूध खेळत असताना हा सर्व कपटे डाव खेळले. पांडवाचं सर्वस्व जिंकून घेतले यांनी. पांडवाकडे काहीच राहिलं नाही. मग द्रौपदीला पणावर लावला गेला. द्रौपदी जिंकली. वास्तविक सर्व खोटा खेळला शिकून द्रौपदी जिंकली. द्रौपदीला सभेत आणण्याकरता एक चांगला मंत्री पाठवला. द्रौपदीने त्याला वापिस पाठवलं. तर मग दुर्योधन खवळला. दुर्योधन म्हणायला लागला, 10 दुःशासना घेऊन ये. दुःशासन जातो आणि खरखर ओढत आणतो. अशा तऱ्हेनं सज्जनांनो हा वस्त्रहरण करतो. वस्त्रहरण करून भीमाला राग येतो. पांडव काही करू शकत नाही, कारण ते हारलेले असतात. ते वस्त्र वळायला लागते, त्यावेळेस ते दातात धरते. तोपर्यंत भगवंत येत नाही. पण ज्यावेळेस म्हणते सर्व कृष्णार्पण, कोटे गुंतलासी भगवंत धावून आले. भगवंतानं रक्षण केलं. मिथ्या खेळले. द्रौपदी वस्त्रहरण झालं. धृतराष्ट्राला सर्व परत दिलं. तरी पुन्हा खेळायलाच लावलं आणि पांडवांना वनवासात पाठवलं. सज्जनांनो, अनिती अनिती, पाप ते पाप असते. म्हणून एवढं मोठं सहकार्य करतात भगवान श्रीकृष्ण. द्रौपदीचं रक्षण केलं तेव्हापासून प्रत्येक वेळेस शिशुपालाचा व्रत झाला. त्यावेळेस वक्रदंताचा वध झाला. भगवान कृष्णाचं काम जवळपास परिपूर्ण झालं. कारण ज्याच्याकरता आपण अवतीर्ण झालेलो होतो ते कार्य परिपूर्ण झालेले आहे. म्हणून पांडवाचा वनात गेलेले आहे. वनात त्यांचं सहकार्य करतात, वेळोवेळी जातात, वेळोवेळी भेट घेतात. त्यांचं मन दुःखी होते, त्यांना स्थिर करतात. पांडवांचा वनवास पूर्ण होत येतो. 1 वर्ष अज्ञातवास काढावा लागते. त्या अज्ञातवासात विराट राज्याचे इथे काय आहे गुप्त रूपात राहतात. तर विराट राज बरं का, त्याचा एक पत्नीचा भाऊ असतो. तोही फार दुष्ट असतो. तर प्रत्येक त्याचं नाव कीचक असते. भीम त्याला मारतात. असे या पांडवांच्या दुःखाच्या कार्यात नेहमी परमात्मा सहकार्य करतात. असं यांचं कार्य होत असताना फार महत्वाचा भाग उठल्याचा होता भगवंता. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मनं सृजम्यं परित्राणा साधुनाय च विनाशे च दुष्टता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्याच्याकरता अवतार घेतलेला ते कार्य पूर्ण होत आलं.
बाबत अजून बरंच राहिलं बरं का. आता घाई घाई ना घर पकड करून सांगा लागेल. थोडं देवाचं चिंतन करून पुढे जातो. वनवासात असताना इकडे भगवंताचं बरंचसं कार्य राहिलं. शाल्व राजा होता. शाल्वाने तपश्चर्या करून भगवान शंकरजीकडून विमान मागलं होतं. त्या विमानात बसून शाल्व राजानं द्वारकास्वारी केली होती. त्या विमानाचं नाव सौभ होतं. आणि भगवान श्रीकृष्ण हस्तिनापूरला असताना त्यानं स्वारी करून बहुतेक बरंचसं सैन्य घायल तर केलं, पण प्रद्युम्न मूर्छित पाडला. अनिरुद्धाला घाबरत सोडलं. तेवढ्यात भगवान कृष्ण आले आणि त्यानं भगवान कृष्णाला सुद्धा माया दाखवली. एक नकली असा पुतळा केला वसुदेवाचा आणि कृष्णजीला म्हणाला, हा तुमचे पिता आहे, हे त्याचं शिर आहे. आता या मायानं परमात्मा सुद्धा थोडे मोहित झाले होते, कारण त्यांना नरदेह धारण केल्या कारणानं त्यांना माणसाचं सारखं कार्य करावं लागलं. पण पुन्हा त्यांच्या लक्षात आलं, सौरभ त्या विमानात त्या सर्वाचा वध केला आणि त्या विमानाचा नाश झाला. त्याच्या मुलानं बदला घेण्याकरता भगवंतावर स्वारी केली, त्यांच्या मुलाचाही नाश केला. दंतवक्र आणि विदुरूत हे सुद्धा धावून आले, त्यांचाही नाश केला. आता इकडे समजून सांगला, भगवान कृष्णजीला मदत मागली. कृष्णजीनं सांगितलं, मी दुर्योधनाला सांगलं मी युद्ध करणार नाही, नुसता गोळ्या आणि. दुर्योधन म्हणाले, कृष्णाला घेऊन काय करू? कृष्णाचं सर्व सैन्य दुर्योधनाकडे. अर्जुनाला भगवंत म्हणाले, अर्जुना मी युद्ध करणार नाही, रथ आणि 2 गोष्टी आणि. परमात्मा म्हणाले, युद्ध नाही केलं तर तुम्हीच हवे. असं दोघांचं घनघोर युद्धाला सुरुवात होते. कौरव पांडवाचं धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे संविधान मामका पांडवाचे महत्वाचं संजय. त्यावेळी बलराम दादाला दोघे मदत मागतात. बलराम दादा कोणाला मदत देतात? तर बलराम दादा आता जे भागवत कथा सुरुवात आहे, शौनकादी ऋषी आणि त्या ठिकाणी सूत महाराज कथा सांगतात. तिथे गेले असताना लोमहर्ष म्हणजे सूतचे वडील भागवत सांगत होते. तर बलरामजीला क्रोध आला. त्यांना वाटलं ब्राह्मण खाली बसलेले आहेत आणि हा सांगणारा ब्राह्मण एवढा अधिकार नाही याचा, हा सूत आहे म्हणून बलराम दादा त्याला मारला. त्याच्यानं सर्व ते ऋषीमुनी नाराज झाले. बलराम दादा तुम्ही ना पाप केलं. बलराम दादा म्हणत याचं प्रायश्चित सांगा. तर म्हणे याचं प्रायश्चित एकच आहे की तो आधी बलवनाचा राक्षस येतो, तो आम्हाला त्रास देतो, यज्ञामध्ये मांस टाकतो, मग हे मदिरा टाकतो. तर मग बलराम दादानं त्याला मारला. अशा तऱ्हेनं सुंदर श्रीमद भागवत आहे. एकापेक्षा एक सुंदर कथा आहे. आता भगवंतानं आपलं सर्व
कार्य परिपूर्ण केलेलं आहे. तर शेवटचं कार्य राहिलेलं आहे. भगवंताची मैत्री होती सुदामजी. सुदामजीची पत्नी नेहमी म्हणत होती, अहो आपले दिवस फार खराब आहे, तुम्ही जा ना. सुदामजीचं असं होतं, काही ना मागे कोण असेल, काय झालं तरी कबूल मागणार नाही. पण सुदामजीने विचार केला, अरे पैशावाल्याच्या घरी तर कोणी राहते, गरीबाच्या घरी राहते त्या मातेला नमस्कार. सुदामजीची चिता नाव सुशीला होतं. एका शासनामध्ये वसुंधरा नाव आहे. पैशावाल्याचा संसार कोणी करते, पण गरीबाचा संसार करते तिला दंडवत. राजाच्या पत्नीला महत्व नाही, कारण सर्व योग्य आहे. गरीबाचा संसार करणारी धन्य आहे. तर सुदामजी परिस्थिती नाजूक, लहान लहान लेकरं, कपडे फाटके, 18-20 दरिद्री. 18-20 म्हणजे 18 गुणिला 20, 360 दिवस मोठ्या मुश्किलनं अर्धवट जेवण. 18-20 दारिद्र्य. 5 दिवस वर्षातून खाल्लं तर खाल्लं पोटभर, नाही तर मग अर्धच सत्तर कमीच. असे जीवन नको आहे माझं. परिस्थिती फार नाजूक आहे. आता तसं नाही, आता सर्व पद्धतशीर आहे. आणि असलं बी तर सरकार बिलकुल तयार आहे बिचारा. काही नाही, शोक असतील तर पुरत नाही, ते गोठणे आहे. सरकार 600 रुपये देते एखादा बजेट वर. अधिक नवीन कायदा आहे. भागवतातून कायदे चांगले येते, कायद्यावाले मला म्हणतात का तुम्ही कायदे सांगता, आमचं नुकसान करता. तर काही नुकसान नाही. मग कायदा नवीन नाही गेलेला, जे माय बापाला वागवत नाही. बरोबर, सरकार काही त्या मुलाजवळ इथले पैसे देते, तिथे बिलकुल पाया लागत नाही. तर म्हणजे कायद्यानं आपल्या आई बापाला वागवा लागते. सरकारनं आई बापा करता खूप सूट दिली. सरकारने बरेचसे सूट देऊन टाकलं. आणि हा एक मोठा सगळ्यात खराब कायदा निघाला. आई बापाची जो बरं का गैरवर्तणूक करत असेल, खायपी व्यवस्था करत नसेल, त्याच्याकरता सरकारच दंड देण्यात. परिस्थिती नाजूक होती. तसेच उपाशी दिवस काढत, फाटके कपडे घालत सुदामजी रोड होता. सुदामजीला काही कमी नव्हतं, पण तो नियमानं काम करत होता. 5 घरं मानत होता. ते बाकीचे असतात घरं मानत, कुठे जेवत नव्हता. जीव गेला तर कबूल, असा तो सुदामजी होता. ते बाई म्हणाले, जाता काय? वास्तविक सुदामजीची इच्छा नव्हती देवाला मागायला. तर सुदामजीला असं वाटलं, आपल्या पत्नी एवढं आपल्या करता करते, जायला काय असतं म्हणा, मी गेलो तर काय नेऊ. बोलू नका, काय बोलता. गोपाल कृष्ण भगवान की जय. न्या तर काय न्या, 3 मूठ अशा दुसरीकडून शेजाकडून आणला, शेजाऱ्याकडून, शेवटच्या गुरु. म्हणजे गरिबीचे लक्षण असं आहे, त्याच्या मागे 3 वा असतात. गरिबाच्या मागे 3 वा म्हणजे डोक्यात 3 वा नसतात. 3 ऊ म्हणजे उदारीचा ऊ. गरीब साधूला उदारी अंतरांतात नाम येते. उदारी, उसनवारी, आणि तिसरा आहे उपासमारी. उदारी, उपासमारी, अधिक उदारी, उपासमारी, तिसरा ऊ सांगला ना, उसनवारी. तर असे 3 ऊ असतात त्याच्यामध्ये. सुदामजीचं तसंच होतं. इकडून तिकडून उसना आणलं, चालले तर निघले तर त्या बाईनं सूर्याला नमस्कार केला. पोटात अंधार पडत होता, पोटभर जेवत नव्हते म्हणजे खायलाच भेटत नव्हतं. सूर्याला नमस्कार केला. सूर्या, कमी तापलं, माझ्या पतीच्या पोटात काही नाही, या उपाशी आहे, कमजोर आहे. पृथ्वीला सांगलं तू कठोर होऊ नको, माझ्या पतीचं रक्षण कर. तिकडं फार मोठं जंगल आहे, तुमच्या टीव्हीवर पाहत असाल तुम्ही. जे गुजरात प्रांत आहे, आता आम्ही गेलो होतो द्वारकेला, भागवत होतं तर जंगलाच्या बाजूकडून गेलो होतो. तर त्या जंगलात मोठमोठाले सिंह, वाघ, हत्ती आहे. तर ते हात जोडले सांगलं, हे व्याघ्रांनो, माझ्या पतीच्या मागे लागू नका, सापांनो, कारण माझ्या पतीच्यानं पडलं नाही जाणार. अशी ते सामान्य स्त्री नव्हती, पतिव्रता होती.
ते घरून जरी बोलले तरी वाघाला ऐकू जात होत, अशी ती होती. सुदामजी चाललेले आहे. एका ठिकाणी असं वर्णन आहे, जरासे दूर गेले आणि थकले. भगवान श्रीकृष्णाने गरुडगीर चांगलं गर्दीनं अलगद उचलून द्वारकेच्या शिवारात आले. ज्यावेळेस सुदामजी जायला लागतात द्वारकेत, हे कोणतं नगर, त्याला द्वारका म्हणतात. सगळ्यात महत्वाच्या मेन रोडनं जातात, जो भगवंताच्या राजवाड्याकडे जाते. चालता चालता राजवाड्याकडे जातात. दुरून लोक सांगतात तो राजवाडा आहे. तेवढ्यात तिथे दोन द्वारपाल असतात. काय म्हणतात, अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो, अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो, दर पे सुदामा कल्ब आ गया है, दर पे सुदामा कल्ब आ गया है, अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो, अरे द्वारपालो कन्हैया से कहे दो, दर पे सुदामा कल्ब आ गया है, दर पे सुदामा कल्ब आ गया है। द्वारपाल. द्वारपाल तर कोण पाहिजे? ते म्हणतात कृष्ण माझे मित्र आहे. तुम्ही जाऊन सांगा ना. तो एक म्हणतो अरे याचा मित्र कशाचा? दुसरं म्हणाला नाही नाही नाही, याचं ऐकायला काय म्हणतात नाही. भगवान श्रीकृष्ण बसलेले आहेत, आठपट्टराने आहेत, सर्व वैभव आहे. तेवढ्याच हा जातो. हा म्हणतो महाराज विजय हो, कोणी सुदाम आलेला आहे असं म्हणतात. भगवंत सुनते ही जाऊने चले आए मोहन, सुनते ही जाऊने चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, न घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का जमा के नजर आ गया है, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर्द सुदामा करीब आ गया है, दर्द सुदामा करीब आ गया है। एवढ्या महाराण्या, आठ महाराण्या सुदामच्या मंदिरात परमात्मा असे पडतात, पाहिजे काही घेत नाही. अंगावरलं उत्तरार वस्त्र ते पडून जातात, पडत जातात. कोण आलं असेल, सगळे जातात देवाच्या मागे पडत पडत. सुदामजीचा हात धरतात, त्याला मिळन करतात, हात धरून आणतात, सुवर्णाच्या आसनावर बसवतात, सोन्याची झारी आणतात, त्याचे पाय धुवायला लागतात. बराबर में अपने पास में बिठाए, बराबर में अपने पास में बिठाए, चरण आंखों से श्याम ने भुलाए, चरण आंखों से श्याम ने भुलाए, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंभा, मेरे मन कैसा गजब आ गया है, मेरे मन कैसा गजब आ गया है, अरे द्वारपालो कन्हैया से करो, अरे द्वारपालो कन्हैया से करो, दर्द सुदामा करीब आ गया है, दर्द सुदामा करीब आ गया है। सोन्याची झारी आहे. परमात्मा सोन्याच्या सोन्याचीच पराख आहे. पाय धुता सुदामजीचे तर पाणी कमी आणि डोळ्यातले असू पटपट पटपट पडतात. आठ पाठाने विचार करतात. पाहुणे तर खूप आहे, असा पाहुणा नाही. काय भाग्य असेल याचं. परमात्मा धुता धुता सहज हाताला काटा लागतो. देव म्हणतात आणणारा चिमटा कोण, कुठे चिमटा राजाच्या इथे. भगवंता दाताना उपचार पाहिजे. नको नको प्रभू नको नको नको. अशी सुदामजीची आंघोळ होते. वस्त्र देतात, सुदामजीला बसण्याला ठिकाण देतात आणि दर्शनाला सुरुवात करतात. एका पेरीनं लाईन चिरतात.
अष्टपुत्र सौभाग्यवती. थकून गेला सुद्धा. अरे 16,108 आहे. सुदामजी म्हणतात, भगवान किती राहिले अजून? देव म्हणतात, जरा चित्त लाईन झाले, अजून तर खूप लाईन आहे. असं सुदामजी प्रेम. सुदामजी जेवण करायला बसतात रात्री, पहिलाच घास खातात. जेवण नाही वाटत. ज्याला मुलं असतात, परिस्थिती नाजूक असते, पाहुणा म्हणून गेला दुसरीकडे सोन्याचा घास खाते. माझ्या मुलांना मिळेल की नाही मिळेल? वासुदेव म्हणता, सुदामजी जेवण भोजन करणं काची काळजी आहे? माझ्या भावानं काही पाठवलं का? त्यानं संकुचित भावनेनं दाखवलं नाही, तरी देवानं त्याची ती कोठडी घेतलीच. एकच मूठ खाल्ली, दुसरी खाणार तर रुक्मिणी हेवा करायला लागली. मला द्या ना प्रभू. 3 मुठा खाल्ल्या तर त्रिकोणाचं राज्य देईल परमात्मा. सुदामजी आराम करून राहिलेले आहे. भगवंत सेवा केली सुदामजीची. आवाज आला, कष्ट हजर आहे. काय भगवान? सुदाम नगरीला जा. सुदाम नगरीला जाऊन सुदामजीचा महाल सोन्याचा करा. होय भगवान. नमस्कार केला देवाला, अंजनीला गेला आणि असं हातच्याला ते खडकून मारलं. सुनते सुदामजीची पत्नी, कोण आहे? मी अस्वस्थामा. कशाला आले? तुमचं घर सोन्याचं करायचं. कोण पाठवलं? कृष्ण भगवंता. भगवान श्रीकृष्ण टीव्ही पाहितो आपण, तसं सगळं देवांनी. कशाला पाठवलं म्हणे सोन्याचं? आमचं घर नका सोन्याचं करू, पूर्ण नगर पूर्ण सोन्याचं करा, नंतर माझं घर सोन्याचं करा. देवाचे डोळे पाणावले. अरे सुदामजीच आहेस? त्याची पत्नी किती उदार मनाची आहे, किती उदार मनाची आहे. या गावाच्या भरोश्यावर आम्ही जगलो. आम्हाला एकट्याला सुखी नाही व्हायचं, सर्व गाव सुखी तर आम्ही सुखी. तो गेला, महाराजला नमस्कार केला भगवंताला. भगवंता, देव म्हणायला लागले, मी सर्व ऐकलं. जा पूर्ण नगर सोन्याचं करून टाक. असं ऑर्डर होता बरोबर. त्या तोष्टानं म्हणजे विश्वकर्म्यानं पूर्ण नगर सोन्याचं करून द्या. असं सुंदर सुदामचरित्र वेळेबाय थोडक्यात घेतलं. सुदामजी जायला लागतात. त्यांना मोहन असतो, पण त्याला वाटते किती दिवसातून चांगले कपडे आहेत. परमात्मा म्हणता, सुदामजी रस्त्यात चोर आहेत म्हणे. हो, ते भारी कपडे आहेत, ते काढून टाका आणि तुमचे कपडे घाला म्हणे. हो देवा, माझे मन हेच होतं. फाटके कपडे देतात सुदामजीला. सुदामजी जातात नगराजवळ. सगळं भरलेलं दिसते, आपला वाळाही भरलेला दिसते. म्हणे आमचं गाव काय झालं? कोणतं गाव आहे? तो एक मनुष्य म्हणाला, याला सुदाम नगरी म्हणतात. सुदाम नगरी? हो म्हणजे सोन्याची नगरी आहे सुदाम नगरी. पुन्हा जातो, आपलं घर होतं तिथे. पत्नी पाहिजे वरून, मुलं पाहिजे, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. आता लेकराच्या अंगावर पूर्ण नगर सोन्याचं केलं, याचं घर सोन्याचं केलं सुदामजीचं. मोठाल्या अलमाऱ्या, कपडे, कपड्याची वाढणे दागिने. सुदामजीची पत्नी गरीब होती बिचारी. त्या अलमारी दागिन्यांची अंगावर अलंकार घातला, महालक्ष्मी दिसायला. ते मुलं वैकला, बाबा कोण आलं तुम्ही? आम्ही आहो ना बाबा. अरे कपडे, आणि आपल्या घर सोन्यात झालं ना बाबा. सुदामजी जाते, ओढ टाकते, खाली बसते, त्याचे डोळे पाणावतात. धन्य प्रभू, धन्य. श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम श्रीराम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. आता झाले. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय
2 दिवस आहे ना सगळे. आता जो तो चुपचिप आहे, असं नका करत जाऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय. हा आता भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगून राहिलेले आहे. तर त्यावेळेस परीक्षित राजानं असा प्रश्न केला की महाराज तुम्ही चरित्र तर सर्व सांगलं, पण आम्ही असं ऐकलंय की आमचे आजोबा जे अर्जुन आहेत आणि आमची आजी सुभद्रा यांच्या हरणाविषयी आम्हाला थोडक्यात कथा सांग. तर ते सांगत असताना सांगून राहिलेले आहेत किंवा दुर्योधनानं बलरामजीची एवढी मैत्री वाढवली, नकली प्रेम, आणि लगेच शकुनी मामानं सुभद्राची मागणी दुर्योधनाकरता केली. बलराम दादाची इच्छा होती, पण ज्यावेळेस हे इकडे कानावर आलं कृष्णजीच्या वसुदेवांच्या डोक्यात, यांनी सरळ नाही, अरे मला शिदोरी आणली ना. तर तेवढ्यात भगवंतानं अशी एक योजना आखली की अर्जुन स्वर्गात गेला होता बापाजवळ इंद्राजवळ, आणि तिथून आल्याच्या नंतर त्याचे केस वाढलेले होते संन्यासीच्या रूपात. तो तिथे आला आणि त्या अर्जुनाला असं सहकार्य केलं की अर्जुन हा सुभद्राचं हरण करून घेऊन गेला. असं आहे सुभद्रा हरण. असं जे रामायणात कथा निघाली होती की रावणानं सीतेचं हरण केलं. ऐकणारा जास्त हुशार होता, त्याला वाटलं सीता आहे ना, त्या रावणानं राक्षसाचा जीव मंतर केलं, हरण केली आणि घेऊन गेला. मग सर्व रामायण झाल्यावर तो मागून प्रश्न विचारतो, का महाराज सगळं झालं, रावणानं सीतेचं हरण केलं हे चांगलं, पण त्या हरणाची सीता कधी केली हे चांगलंच नाही. म्हणून तुम्हाला म्हणतो की सुभद्रा हरण म्हणजे सुभद्राचं हरण नाही केलं, हरण करणे बरं का, म्हणजे नेणे, चोरून नेणे. आई त्यातलाच प्रकार होता अर्जुनाचा. आणि रथ पिटाळायला लागलेला. वार्त बलराम दादाच्या कानावर आली. बलराम दादानं कृष्णाच्या कानावर टाकल्याशिवाय कोणतंच कार्य करत नाही. भगवान कृष्णजीला सांगलं. भगवान कृष्णजी म्हणाले, काय सांगा दादा तुम्हाला, अहो तुम्ही ऐकता ते तसं नाहीये. हा मी वेगळंच ऐकलेलं आहे. इकडे देवानं सांगलं होतं अर्जुना सुभद्राचं हरण झालं पाहिजे, पण एक मात्र लक्षात ठेवायचं, तुम्ही रत्नानं जर तुम्ही मागे बसता सुभद्राला हरून द्या. आम्ही ना तर असं ऐकलेलं आहे. श्रीकृष्ण भगवान म्हणतात बलराम दादा, अरे सुभद्रानं खाल्ला, खरं काय आहे ते ते जाऊ द्या म्हणे, सर्व आपले तर आजचे मुलं आहे आपली कामा म्हणे शिदोर आणली याचं काय करू म्हणे, आणली कोणा करता, सुभद्रा दुर्योधन. काय फरक पडते ते एकच आहे म्हणे, अर्जुनाच्या आणि सुभद्राच्या नावानं वाटून दे. अशा तऱ्हेनं बलराम दादाला क्रोध आला होता, तो क्रोध सुद्धा शांत केला. असंख्य अशा कथा संपत आलेल्या आहे. दशम स्कंदाचा उत्तरार्ध झालेला आहे आणि भागवत बरंच राहिलं तरी आपण ठळक बातम्या असतात तसं घेऊन पूर्ण करणार आहे. गोपाल कृष्ण भगवान. त्याच्यानंतर अशा स्थितीत खूप दिवसातून उत्तम दिवस आला, सूर्यग्रहण. 5 दिवस आहे, आज बी सूर्यग्रहण, पण भारतात नाही आहे. सूर्यग्रहणाचा दिवस आणि सूर्यग्रहणाची सर्व यात्रा परिपूर्ण हरियाणामध्ये कुरुक्षेत्र आहे, ज्या ठिकाणी कौरव पांडवांची लढाई झाली. पूर्ण जगातले लोक तिथे येतात. त्यावेळेस तिथे हस्तिनापूरचे सर्व आले. आता कौरवाचा तर नाश झाला, पांडव आले, एकूण द्वारकेवरून भगवान श्रीकृष्ण आले. निर्पा-निर्पी बरेच दिवसातून गोकुळातून नंदबाबा यशोदा आल्या, गोपिका आल्या, सर्वांचं मिलन झालं. काय आनंद आला फार, तिथे खूप आनंद आला. ते फारच नाही, इतका आनंद. त्या ठिकाणी सत्यभामा जरा विचित्र स्वभावाची. ते म्हणाले, कागद द्रौपदी, आम्ही 16,108 आमच्या सर्वांच्या म्हटलं एकीचे म्हटलं प्रश्न ऐकत नाही.
आणि तुमचं कसं तर द्रौपदी तुझं कसं? तुला 5 पती आहे आणि 5 पती तुझे ऐकतात, तुला काय खाऊ घातलं द्यायचे? त्यावेळेस द्रौपदी म्हणायला लागली, अगं सत्यभामे, तुझ्यासारख्याच कलियुगात महिला होती, असं काही विचार आणू नये, काहीच काही भाव घालायचा, लोकांचं म्हटलं ऐकून काहीच काही भाव घालून म्याळ करून टाकले पती, असे हलके विचार आणू नको म्हणा. पण म्हणून मग तुझ्या म्हटलं कसं ऐकतात कसे? त्यावेळेस सांगितलं सत्यभामाला, अगं क्षमाशील मनुष्य पाहिजे, दयाशील पाहिजे, कर्तव्यशील पाहिजे, आज्ञाप्रमाण पाहिजे, हट्ट अजिबात ना पाहिजे. तुला म्हणजे एकच कारण आहे, तू हट्टी आहे आणि हट्टानच तुला असं वाटतं परमात्मा आपला ऐकत नाही. माझा बंधू तर काही ऐकायला तयार आहे, पण तुझी सांगण्याची पद्धत निराळी आहे ना. असा समाज चालू असताना तिथे ऋषी मुनी हे सर्वत्र आलेले आहेत. त्यावेळेस सर्व आनंद पाहिल्याच्या नंतर देवका म्हणाले की अरे कृष्णा कृष्णा, तुने गुरुचा मुलगा आणला, तू काही करू शकतो ना? नाही, आज्ञा दे नाही. कृष्णा, तो 8वा आहे, बलराम दादा 7वा आहे, त्याच्या अगोदरचे 6 मुलं माझे जिवंत पाहिजे. भगवान कृष्ण म्हणाले काही हरकत नाही आहे. असं म्हणल्यावर भगवान श्रीकृष्ण एका क्षणात गेले आणि जे मेलेले भाऊ होते ते सर्व जिवंत करून आणून दिले. त्यावेळेस देवकाला खूप आनंद झाला, वसुदेवाला खूप आनंद झाला. अशा तऱ्हेने हा सर्व संवाद हरियाणा ते कुरुक्षेत्र या ठिकाणी झाला. पुढचं वर्णन पुढे. राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण 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 राधे हरे राधे श्याम 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 राधे राधे ओम. मनाच्या कानानं कथा ऐकायची असते. बिलकुल थोडा टाइम राहिलेला आहे. बरं, विनाशी बुद्धी विपरीत काळ. बुद्धीचा नाश होतो ना, त्यावेळेस काळाचं आगमन होतं. एका वेळेस भगवान श्रीकृष्णाचे नातू पंतू काही मुलं सर्व एकत्र जमा झालेले आहेत आणि जांबवंतीचा मुलगा दिशाला एवढा सुंदर आहे तो. त्याला चांगली साडी नेसवली, मुलीचा अलंकार दिला. ज्यावेळेस काय मनात भावना येतं काय सांग,
या ऋषीची परीक्षा पाहायची, ऋषी खरे आहेत की खोटे आहेत. म्हणून त्या मुलीचं सोंग दिलं आणि पोटाला चांगले गाठोडे बांधले. हे 2-3 मुलं सोबत आहेत, ऋषी मंडळी बसलेले आहेत, लोम नमस्कार नमस्कार. हे मुनीवर ही जी मुलगी आहे हिच्या पोटात बाळ आहे, तर मुलगा म्हण की मुलगी हे म्हणते आम्हाला सांग. तर ऋषीला ज्ञान दृष्टीनं पाहता त्याला माहित होतं हे का आपल्या इकडले नकली साधू आहेत, इकडे नकली आहेत इकडल्या काळात. ते साधूनं जाणलं आता ते आमचे तसं केलं तर लोक पकडमध्ये येतील, नक्कीच पकडमध्ये येतील. दिशाला एवढी सुंदर आहे की स्त्रीपेक्षाही सुंदर. अलीकडला साधू मुलगा हो किंवा मुलगी हो. ते म्हणाले हिच्या पोटी जे जन्माले तुमच्या यादवाचा नाश करेल असं म्हणतात. सर्व घाबरले आणि त्याचं सांबाचं ते तुकडं फोडलं अंगात आणि कपडे होते माणसं. तर ते गाठोडं होतं बांधलेलं नकली, त्याचं मोठं मुसळ झालं आणि ते घाबरले. ते मुसळ धरलं, राजाला सांगत ताबडतोब कृष्णाच्या कानावर वाटताने बारीक करून टाकलं आणि समुद्राच्या तीरावर टाकून नेलं. समुद्राच्या तीरावर टाकलं आणि मधातला जो गाभा होता तो समुद्रात टाकून दिला. तर ते समुद्राच्या तीरावर आता लोखंड होतं ते का बीज होतं, पण ऋषीचा शाप होता. यादवाचं नाश व्हायला 3 कारण आहे. पहिलं कारण ब्राह्मणाचा शाप आणि दुसरं कारण म्हणजे गांधारीनं सुद्धा शाप दिला होता. देव काय 3 शाप उलटून टाकतात, पण अरे देवाजीच्या मनात येते कोणात येतात. कृष्णा जसं माझं पांडवाचं कुळ कौरवाचं कुळ नष्ट झालं असं आजपासून 36 वर्षानं तुझे यादवाचं कुळ नष्ट होईन रे असा शाप दिला. म्हणून देव तो शाप बी पलटू शकत होते आणि पुन्हा स्वतः देवाची इच्छा होती. कारण मी जर निजधामाला गेलो ते हे माझे यादव आहे, एवढे बलवानाचे, एवढे लोकांवर अत्याचार करतील, तुम्हाला पुन्हा इथे अवतीर्ण व्हावं लागेल. म्हणून भगवंतानं असं कार्य केलं की आता जाता जाता सर्व कार्य करून जा म्हणून ही सर्व योजना आहे. आणि ज्यावेळेस त्यांना माहिती पडलं, उभेसन राजाने सांगलं, त्याचं पीठ केलं, सर्व समुद्राच्या तीरावर टाकलं, समुद्रात टाकलं. समुद्र पाण्यात काही घेत नाही, तो सर्व फेकून देते. आता ते प्लॅस्टिक जमा झाली त्या समुद्रामध्ये, त्याने नुसती 1 लाख फेकली तर किती क्विंटल अशी प्लॅस्टिक निघाली. समुद्र काहीच नाही ठेवत, नदी सुद्धा मरण माणसाने बाहेर फेकून देते. तर त्या काठावर सर्व बीज निघालं आणि जो गाभा होता तो माकडून गिळला. भगवंताची इच्छा होती की माझ्या हातूनच हे सगळं झालं पाहिजे, माझ्या समक्ष झालं पाहिजे, नंतर मी गेला मला पुन्हा येण्याचं काम नाही. ही योजना भगवंताने केली आणि ब्राह्मणाचा शाप बसून गेला. पुढे 11 स्कंदाला सुरुवात झालेली आहे. नेहमी जयंता खूप सुंदर समाज आहे. नवनारायणचा नवनारायण खूप ज्ञान सांगतात, खूप ज्ञान सांगितलेलं आहे आणि हे तर प्रत्येक मनुष्याने ध्यान करायचं आहे. हे जे आहे हे गाव जे आपण ज्याच्या आलेलो आहोत असे खूप गाव झाले असते, खूप खूप म्हणून पहिल्यापासून सुटाळ्याचा जन्म चालू आपण नाही. वेगळे वेगळे गावला वेगळे वेगळे मायबाप चालू, पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम. आणि याच्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर भागवत श्रवण, हरिनाम, कीर्तन, एकादशी सारखं म्हणजे आपल्याला खरं आपलं गावात पाहिजे. हे असे खोटे गाव तर लय झालेले, म्हणजे खोटे गाव आहेत का? अरे खोटे नाही तर काय, काम नाही धंदा नाही, अंगात पुस्तक जन्म झाला म्हणून हे गाव आपण म्हणतो. असे खूप गावामध्ये झालेले आहे. आता थोड्या वेळात अर्ध्या तासात त्यात आपल्याला पूर्ण भागवत पूर्ण करणार आहे. थोडा दर्शनाला टाइम लागेल, ग्रंथाचा कापड आणला असेल, ग्रंथपूजा सुद्धा होऊन जाईल, नंतर दिंडी सुद्धा 8 झालेली आहे. वसुदेव नारदाचा संवाद झाला त्यावेळेस मला काहीतरी सांगा असं नारदीला म्हणाले. तर नारद म्हणाले, हे वसुदेवजी तुमचा मुलगा असता देव आहे. त्यावेळेस वसुदेव म्हणाला, नाही, माझा मुलगा देव असेल तर तो समजू देत नाही. मी त्याला ज्ञान विचारायचं कसं विचारावं हे आम्हालाही कळत नाही.
म्हणून आम्हाला तुम्ही सर्व सांगा. तर ज्यावेळेस नारद मुनी सांगतात ज्ञानाचं वर्णन, तर कवी हरी बरं का अंतरिक्ष प्रबुद्ध हे जे नारायण आहेत, नेहमी राजा नवै योगेश्वर यांची कथा सांगतात. फार सुंदर कथा आहे. नव नारायणाचा उपदेश आहे. आपण एकनाथी भागवतामध्ये एक महिनाभर हा पाहत असतो. नव योगेश्वर संवाद, माया कशी असते, मायातून कसं करायचं ते तर सरळ सांगतात. या मायामध्ये राहूनच ब्रह्माचं संशोधन करावं लागते. म्हणून एका ठिकाणी संत महात्मा म्हणतात भगवान श्रीकृष्णाची भेट घेतात की हे भगवंता 1400 वर्ष पूर्ण झालेले आहे. तुमचं मृत्यू लोकाचं कार्य पूर्ण झालेलं आहे. आता तुम्ही लवकर आपल्या गावाला या. परत या वैकुंठात लोक भगवान श्रीकृष्ण ब्रह्मादेव महादेवाला म्हणतात की माझं कार्य अधुरं राहिलेलं आहे. मी जर वैकुंठाला आलो, हे कार्य पूर्ण नाही केलं आणि माझ्या यादवांनी कोणाला जास्ती त्रास दिला आणि पुन्हा जर माझा दावा केला तर पुन्हा मला जमिनीवर येऊन त्यांचा नाश करावा लागेल. तर मी आता त्यांच्याच हातानं त्यांचा नाश होतो, तुम्ही डोळ्यानं पाहतो, नंतर निघून येतो, असं त्या सर्व देवतांना आश्वासन देऊन सर्व देवता निघून गेले. बरं का. आता भगवान श्रीकृष्ण उद्धवाला ज्ञान सांगणार आहे. त्याच्यानंतर सुंदर समाजामध्ये दत्तात्रय भगवंतांनी 24 गुरु केलेले आहेत. त्याचं सुंदर वर्णन आलेलं आहे. श्रीकृष्णाचा आता उद्धवाला उपदेश म्हणून सर्व यादवांचा नाश होणार आहे. पण नाश कोणाचा नाही होत, ब्रह्मशाप लागत कोणाला नाही. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं त्याचा नाश होत नाही. पण भगवान श्रीकृष्ण मनाशी विचार करतात, मला या उद्धवाचं जास्त काम आहे. म्हणून उद्धवाला मी असं ज्ञान सांगतो की या ब्राह्मणाचा शाप यादवाला लागायला, उद्धवाला लागायला नको, असं ते ज्ञान सांगतात. जे आपण महिनाभर घेतो बरं का. काही काही आहेत लोक हुशार, पण 5 अध्याय बरोबर सांगतात. 5 अध्याय झाली की नाही, मग कुकडे कसं बी 5 अध्यायाला बोलतात बरोबर, तसं ते 31 अध्यायाचं ज्ञान. म्हणून अवधूतांना सांगलेला ज्ञानोपदेश ग्रहण सुंदर वर्णन आलेलं आहे. अवधूतांना जे ज्ञानोपदेश केलेले आहे ते 24 गुरु केलेले आहे. 24 गुरुचे नाव सांगितलेले आहे. मुमुक्षाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. बरं माहिती देऊन उद्धवाच्या शंकेचे निरसन. उद्धव वेळोवेळी शंका करतो आणि भगवंत शंकेचं निरसन करतात. एवढी कथा सांगून साधूचं महिमान उद्धवाला एवढं ज्ञान सांगतात की उद्धव ते अंगीकृत करून गुणापासून ज्ञानापासून उद्धव ते सर्व अंगीकृत करतो. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे सर्व ऐकल्यावर उद्धवचं मन भरून जातो. पुन्हा भगवंत म्हणतात की हे, त्यावेळेस उद्धव म्हणतो, तेव्हा
तुमचं प्रेम आहे ना विदुरावर, हो. मग विदुराला तू सांगायचं नाही, विदुराला मी सांगेल, बरं का. विदुराला मला प्रत्यक्ष सांगायचं काम नाही. मैत्री आली की मैत्री त्याला सांगून देते. इतकं सुंदर वर्णन झालं वानप्रस्थ याचं सर्व सांगून. आता तुझी काही ऐकण्याची इच्छा आहे काय? हे सर्व ज्ञान ऐकलं, आता परमात्मा जे जाणारा जाणार. ए राजा, तुझी ऐकायला काही इच्छा आहे का? तुझ्या मनातली भीती गेली की नाही? परीक्षित होण्याला माझ्या मनात कोणती भीती नाही. आता मला भगवंताचं निजधाम मोक्षधाम ही कथा सांगा आणि नंतर मी डोळे बंद करतो. मग ते सांगून राहिलेले आहे. हे राजा, ज्यावेळेस उद्धवाला सर्व ज्ञान सांगल्याच्या नंतर इकडे अशा स्थितीमध्ये ज्यांचे आमच्यात मदिरापान केलं, मदिरापान करून आमच्यात भिडले, सर्व एकमेकाचा नाश केला, सर्व यादवांचा नाश झाला. अशा स्थितीमध्ये व्यास भगवंत असे बसलेले होते पिंपळा झाडाला. टाळ्या टोंग्यावर उजवा पाय ठेवलेला होता आणि जरा नावाचा व्याध होता. भगवंत कोणाचं उष्ण ठेवत नाही. जो जरा नावाचा व्याध होता म्हणजे तोच 11 लाख वर्षाचा जो वाली होता, तो वालीच जराच्या रूपानं. भगवंताला काही दाग लागला पण तरी तेवढं थोडं कलंक लागलं. असं वर्णन आलं की विनाकारण वालीला मारलं गेलं. वास्तविक रामजन तो दाग देऊन काढला पण तेवढंही नको आहे, तुझं उष्ण नको आहे म्हणून तो वालीच जरा झाला. आणि त्यानं त्या मासळीच्या पोटातला लोखंडाचा तुकडा होता, त्याचा त्या बाणाला निशाणा लावला आणि त्याला असं वाटलं भगवंताचे पाय घेऊन आहेत. हा जो कडपाण होता या सूर्याच्या तेजानं हरणाच्या तोंडासारखा तेजस्वी दिसला. त्यानं बाण मारला. तो बाण हरीच्या म्हणजे कृष्णाच्या चरणाला लागला. अरे ज्याच्यावर ब्रह्मांड टाकलं त्याचं काही होत नाही, बाणात काय तो जातो. पण तो विषारी बाण होता. तो पळत आला तर त्याला भगवंत दिसला, रडला तो, देवा मला माफ करा, मला शिक्षा करा, असं करा तसं करा. परमात्मा विशाल मनाचे होते. परमात्म्याने त्याला माफ केलं. परमात्म्याने एवढंच माफ केलं असं नाहीये, त्याच्याकरता विमान बोलावलं आणि त्याचं कल्याण करून घेतलं. इकडे सर्व यादवांचा नाश झाला. इकडे अर्जुन आला होता बरं का. तो अर्जुन सर्वांनी भुलून गेला. अशी सुंदर कथा राजा परीक्षित ऐकून राहिलेला आहे. शुक भगवान सांगतात आणि शेवटून परमात्म्यानं ज्यावेळेस रथ आलेला आहे आकाशातून, दारुकानं रथातून उडी मारली आणि तेवढंच त्याला घट्ट करतो. इथल्याच टायमात भगवंतानं सांगलं की हे दारुका, आता जाऊन द्वारकेतल्या स्त्रिया बाळांना सर्वांना द्वारकेच्या बाहेर काढ, त्या सर्वांना यादवाचा नाचाला सांग. त्यावेळेस तो म्हणाला, रडून म्हणाला की देवा अशी काय बातमी सांगू मी, एवढं रोज फुटेल त्यांच्या अंगावर. अरे कुठलं मेलं असं माहीत पडलं तर माणूस रडते, गाय मेलं माहीत पडलं तर रडते. एवढं मोठ्यांचा नाश कसं सांगू, पण त्या मुखानं सांगू. असा तो संवाद करत आहे. तिथल्या टायमात भगवंताचे आयुध त्या रथात बसतात म्हणजे शंख चक्र गदा पद्म सगळं बसतात आणि रथ आकाशमार्गे निघून जातो. आम्ही वारकरी असल्या कारणानं आम्ही आकाशात रथ गेल्याच्या नंतर परब्रह्म परमात्मा इकडे पुंडलिकाकडे आले. द्वारकेचे केले पंढरीशी आले. अशा तऱ्हेनं शुक महाराजांनी राजा परीक्षिताला कथा सांगितली. आम्ही एवढं सांगू की कृष्ण भगवान तिथून सरळ पंढरीला आले. कारण दिंडीरवनामध्ये रुक्मिणी रुसलेली होती, तिला पाहण्याकरता आले. बाकीच्या ज्या राण्या होत्या त्यांनी आपापल्या पतीचे देह घेऊन, पतीचा देह घेऊन सती गेले. काय अर्जुन घेऊन गेला होता, त्यात त्या भिल्लानं लुटलं, व्रजा नामाचा नातू आला. ही सर्व कथा सांगितली. राजा परीक्षिताचं चित्त एकदम म्हणजे क्रोध झालेलं आहे. राजा अधिक काही ऐकायचं आहे का भागवताविषयी? म्हणे नाही. आता तू एकाग्रता कर, त्या भगवंताचं ध्यान कर, तुझं सर्व कल्याण होईल.
आणि परीक्षित राजा नमस्कार केला शुक भगवंताला. शुक भगवान निघून गेले. शुक भगवान राजा परीक्षित शांत बसले. एवढ्यात असं झालं का हा तक्षक दंश करायला येणारच होता. तर कश्यपाच्या कानावर वार्ता गेली होती की बा राजा परीक्षिताला तक्षक नावाचा साप दंश करून राहिला, मी ते विष विचारतो. म्हणून तो कश्यप इकडे राजा परीक्षिताच्या महालांगे निघाला. हे तक्षकाला अंतर्ध्यानानं पडलं. म्हणून तक्षक ब्राह्मणाकडून घेऊन मधात भेटला. कुठे चालला? म्हणे मी चाललो राजाकडे. कशा करता? म्हणे तक्षक नावाचा साप दंश करणार आहे, तो मी जिवंत करतो. मला ते विष उतरवता येईल, मीच तक्षक आहे. असं म्हणून त्यानं सापाचं रूप घेतलं आणि पिंपळाचा वृक्ष होता त्याला खण मारलं. इथलं विष आहे त्या तक्षकाचं पूर्ण पिंपळात झाड जळून गेलं. त्याच्यावर एक मनुष्य पिंपळाचा पाला तोडत होता, त्याचे मान जळला, असे हाड लागेल आणि वर तसाच होता. मग कश्यपानं पाणी धरलं, मंत्रून टाकलं तर संजीवनी मंत्र असल्या कारणात पिंपळ हिरवा झाला. तर माणसाच्या अंगावर मासे सांगायचा अर्थ असा, तक्षकाला कळालं की हा जिवंत करेल. तक्षक म्हणायला लागला, हे कश्यपा ऐक आता, तू हे करू शकता जिवंत, पण याचं आयुष्य एवढंच आहे. कारण माझा मित्र इंद्र आहे, चित्रगुप्त इंद्र, मी स्वर्गात जाता येतो, मला सर्व माहिती आहे. म्हणून तुला राजा परीक्षित जेवढं धन देईल तेवढं धन तर मी देतो आणि पुन्हा नीतीचा विरोध होणार नाही. त्यानं ते धन घेतलं परत आणि हा परीक्षित तिकडे जायला लागला. परीक्षित थांबलेला होता, तक्षक जायला लागला. आता ध्यानस्थ बसलेला होता परीक्षित राजा. परीक्षितानं असं आहे पहा, आपल्या 9 द्वार आहे आणि दशमद्वारे मुक्त आहे. तर जे ज्ञानी माणसं आहेत असे कसेले कसं मरत नसतात. बरं 9 द्वार आहेत आपले. तर या भागातून हे स्वर्गाचा भाग आहे सगळा इतका. तर याच्यातून कोणता बी प्राण गेला, डोळ्यातून गेला तरी चांगला आहे, नाकातून गेला तरी चांगला आहे. नाकातून जाते तर समजत नाही, कानातून जाते तर समजत नाही, तोंडातून गेला तोंड उघडं जाते. आणि या सगळ्यापेक्षा उत्तम दशमद्वारात प्राण ठेवला बरं का, त्याच्यातून निघून गेला दशमद्वारातून, त्याहीपेक्षा सद्गती होती. त्या राजानं आपल्या दशमद्वारामध्ये प्राण ठेवला. तक्षक याच्या अगोदरच आणि तक्षकानं दंश केला असं वर्णन आलेलं आहे. इथला विषय होता म्हणतात तो की तो दंश करता बराबर त्या राजाच्या अंगाचा हळका झाला. तसं जर पाहिलं तर तक्षकानं दंश करायच्या अगोदरच परीक्षितानं आपला जीवात्मा दशमद्वारात नेला होता. अशा तऱ्हेनं परीक्षिताचं स्वर्गारोहण झालं. ही कथा आता जनमेजय राजाला माहीत पडली. जनमेजय राजानं सर्पयज्ञ केला. जनमेजय राजाला हे सुद्धा माहीत पडलं की बा आपला बाबा करता येणारा कश्यप या तक्षकानं परत पाठवला. म्हणून असा सर्पयज्ञ करायचा. तो सर्पयज्ञाला सुरुवात केली. सर्पयज्ञाला सुरुवात केल्याच्या नंतर त्या यज्ञामध्ये सर्व सर्प येऊन पडून राहिले. अशा तऱ्हेचे मंत्र म्हणत होते. आता मंत्रणा राहिली नाही, आचरण राहिलं नाही बरं का, शुद्धता राहिली नाही. पहिले ब्राह्मणाला अशी आपपेटीची काळी होऊन यज्ञ पेटवायचं काम नसे, मंत्रानं पेटवल्या जाय. आधी काही ठिकाणी असे आजही ब्राह्मण आहे जे नुसतं मंत्र म्हणतात, ते यज्ञ पेटवतात. तर तो यज्ञ पेटलेला आहे. त्या यज्ञात असंख्य साप येऊन राहिलेले आहेत, त्यात पडून राहिलेले आहेत. त्यावेळेस जनमेजय राजा परीक्षिताचा मुलगा म्हणतो, अरे महेश्वरांना ऋषींना तक्षक आला की नाही? म्हणे तक्षक नाही आला, खूप त्यात साप येऊन गेले. म्हणे का नाही आला तक्षक? झालं रे आता उड्यात मार. मस्त बसले हे बाई मस्त आहे, उड्या मारते, हे उड्या मारते. तर
गोपाल कृष्ण भगवान की जय। राधे 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 मोक्षाला गेला. जन्मजयानं बापाच्या बदल्याकरता सर्पयज्ञ चालू केला. असंख्य सर्प आले पण तक्षक आला. म्हणे तक्षक कोठे आहे? ऋषी म्हणाले तक्षक याचा मित्र इंद्र आहे. इंद्राने त्याला आपल्या आसनाखाली लोपवला आहे. राजा म्हणा त्या आसनासहित इंद्राला बघा, तक्षकाला घ्या. इंद्राचं आसन हाणायला लागलो. त्यावेळेस तक्षक
सर्पाला फेकून दिलं इंद्रा. कठीण समय येता. अरे पोटच्या लेकराची कदर नाही करत रे. कठीण समय आल्यावर कितीतरी दृष्टांत आहे. पेपर पहा, टीव्ही पहा, किंवा एका राजानं त्या वानराचा दृष्टांत द्यायला. एवढं वानरी होती ती, तिला एवढा जीव की त्या पाणी चाललं त्या हौदाचं वाळत तर आपल्या डोक्यापर्यंत घेतलं वरपर्यंत. पण ज्यावेळेस तिच्याच नाकात पाणी द्यायला लागलं तर ते पिल्लू पाय खाली घेतलं ना आपला जीव वाचवला. जीव मोठा प्यारा असते. जिंदानं फेकून दिलं त्या तक्षकाला. तो असा पळून राहायला पडणार तेवढ्यात आस्तिक मुनीनं थांबवलं. म्हणून आस्तिक मुनी हे सर्पाचे वंशजले म्हणजे त्यांची आई वासुकीचे भाषेचे आस्तिक मुनी, त्यांनी सर्पांचं रक्षण केलं. म्हणून आस्तिक मुनीचं नाव घेतल्याच्या नंतर साप त्रास देत नाही. आस्तिक मुनीचं नाव घेतल्याच्या नंतर मनुष्याला सापाची भीती नाही. असं आस्तिकाने तो सर्प यज्ञ रोखला. अशा तरुणात त्या नैमिषारण्यामध्ये शौनकादी ऋषी कथा ऐकून राहिलेल्या आहे. सूत महाराजांनी त्या ठिकाणी झालेली भागवताची कथा पूर्ण केली. पुंडलिका आपण गेलो होतो. 10-15 मिनिटात ग्रंथपूजा होईल. आजच लेक्चर नाही तर नाही सुट्टी तिथे चला ग्रंथाची पूजा करायची या लवकर.
आपण जासन की नाही पहिले घेऊया आपण बरोबर. लावतो